नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल या परीक्षासाठी आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये मागील काही दिवसांपासून आपण लेक्चर घेत आहोत. मग अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस कशा पद्धतीने आपण पूर्ण करणार आहोत, त्याचप्रमाणे कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आहेत. परीक्षा कधी होऊ शकते या सर्व टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवत आहोत. काही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत आणि आता पुढे सुद्धा अशाच प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचं आहे ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल या परीक्षेमध्ये अगोदर कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि आगामी काळामध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही या परीक्षांची तयारी करत असाल तर सर्वांनी लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चरला शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. तुम्हाला आगामी काळात ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल या ज्या परीक्षा होणार आहेत त्या संबंधी डिटेलमध्ये माहिती या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? तर 1 मिनिट तुमचा वेळ घेतोय. आगामी ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या परीक्षेसाठी एक स्पेशल ऑनलाईन बॅच उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तांत्रिकचा सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. त्याचप्रमाणे बाकीचे विषय असतील तो सर्व सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे. ज्यांनाही बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानंतर बॅच देखील जॉईन करून घेऊ शकतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. इथे जरी तुम्हाला 2499 रुपये फी दिसत असेल तरी सध्या ऑफर चालू आहे, त्यामुळे तुम्ही ऑफरमध्ये सुद्धा ही बॅच नक्की घेऊ शकता. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आपल्या दिलेल्या नंबरवर. क्लिअर आहे? चलो, पहिला प्रश्न आपण बघून घेऊया. तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. ISSN हे कशासाठी वापरलं जातं? ISSN हे प्रामुख्याने कशासाठी वापरलं जातं हे तुम्हाला पटकन सांगायचंय. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ISSN कशासाठी वापरलं जातं? पुस्तकं, नियतकालिके, नकाशे, सीडी. काय येणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक 2 सर्वांनी योग्य उत्तर दिले. आपण काय करणार आहे, याचं व्यवस्थित स्पष्टीकरण आता बघून घेऊयात. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ISSN आपण जर बघितलं याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरं का. विचारण्याचे जे पण प्रश्न विचारले जातील, कशा पद्धतीने विचारले जातील हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे आणि सर्व पॉइंट कव्हर करून घ्यायचे आहेत. ISSN चा फुल फॉर्म काय होतो? इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर, म्हणजेच जागतिक स्तरावर नियतकालिकांची अचूक ओळख. आलं लक्षामध्ये? यामध्ये काय आहे, एक 8 अंकी नंबर असतो. 8 अंकी नंबर असतो जो युनिक नंबर असतो बरं का. म्हणजे युनिक म्हणजे एक सेपरेट तो नंबर असणार आहे. अशा प्रकारे ज्याला एक जागतिक ओळख असणार आहे. आपण जर बघितलं कुणासाठी, जर्नल्स, मॅगझिन्स, वर्तमानपत्र, नियतकालिके, सतत होणारी प्रकाशने या सर्वांसाठी, म्हणजे आपण प्रामुख्याने काय म्हणणार आहे, नियतकालिकांसाठी असलेला हा एक नंबर आहे. ज्याच्यामध्ये काय असतं, बारकोड असतो. त्याच्यामध्ये काय असतं, एक बारकोड तुम्हाला दिलेला दिसणार आहे. महत्वाचं, पुस्तकांसाठी कोणता नंबर असतो? ISBN नंबर असतो बरं का. पुस्तकांसाठी जर तुम्हाला विचारलं कोणता नंबर असतो तर ISBN नावाचा नंबर असतो. आपण जर बघितलं नियतकालिके, जर्नल्स, वर्तमानपत्रे यांच्यासाठी कोणता नंबर असतो? प्रामुख्याने ISSN नंबर असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अंकाची तारीख जरी बदलली तरी त्याचा ISSN नंबर जो आहे तो कायम राहतो. टायटल तेच राहणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ग्रंथालय आणि वाचकांसाठी कोणतंही नियतकालिक ॲक्युरेटपणे शोधायचं असेल तर हा ISSN नंबर आपल्याला 100% कामाला येतो. महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुस्तकांसाठी कोणता वेगळा नंबर आहे असा जर प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर येणार आहे ISBN. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो, आपण काय करूया, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे CC म्हणजे कोलन क्लासिफिकेशन. कोलन क्लासिफिकेशन ही पद्धती खालीलपणे कुणी विकसित केलेली आहे? मेंडेलिव्ह ड्यूई, डॉक्टर SR रंगनाथन, CA कटर की JD ब्राउन? काय उत्तर येणार आहे हे सर्वांनी आता पटपट सांगायचं आहे. चला सांगा पटकन. तर CC कोलन क्लासिफिकेशन ही जी पद्धत आहे खालीलपैकी कुणी विकसित केलेली आहे? डॉक्टर SR रंगनाथन, CA कटर, JD ब्राउन की मेलव्हिल ड्यूई? मेंडेलिव्ह, सॉरी बरं का, मेलव्हिल ड्यूई त्यांचं नाव आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चला,
तर लक्षात घ्या, आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे ज्यामध्ये महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचं योगदान काय आहे ना, हे प्रश्न विचारतील. चला आपण काय करूया, या चारही ऑप्शन मधील महत्वाचे व्यक्ती त्यांचे योगदान बघूया. डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्यावर 100% प्रश्न विचारतील. का बरं, तर यांना आपण म्हणतो भारताचे ग्रंथालय शास्त्राचे जनक. भारताचे ग्रंथालय शास्त्राचे जनक, भारताचे ग्रंथालय शास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? डॉक्टर एस आर रंगनाथन यांना म्हणतात. यांनी 1933 मध्ये कोलन क्लासिफिकेशन ही पद्धत विकसित केली. कोणती? कोलन क्लासिफिकेशन ही पद्धत विकसित केली, ज्यामध्ये विषयानुसार वर्गीकरणासाठी विविध प्रकारचे पैलू आणि कोलन या चिन्हांचा त्यांनी काय केला होता? वापर केला होता. म्हणजे विषयवार वर्गीकरणासाठी वेगवेगळे पैलू असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कोलन या चिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसून येणार आहे. महत्वाचं आपण बघितलं, मेलविल ड्यूई यांनी, महत्वाचं लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर डीडीसी ही पद्धत शोधून काढली होती. कोणती? डीडीसी या पद्धतीचा त्यांनी शोध लावला होता, ज्याला ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशन असं म्हणतात. प्रश्न काय विचारतील? सीसीचा फुल फॉर्म, डीसीसीचा फुल फॉर्म. सीसीचा शोध कोणी लावला? डीडीसीचा शोध कोणी लावला? प्रश्न विचारतील बरं का. डीडीसी, ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशनचा शोध कोणी लावला? या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कधी लावला होता? या ठिकाणी 1876 मध्ये. महत्वाचं लक्षात ठेवा, दशांश चिन्हाचा वापर करून त्यांनी वर्गीकरण केलंय. यांनी काय केलंय? कोलन चिन्हाचा वापर करून त्यांनी वर्गीकरण केलंय. कुणी? तर डॉक्टर एस आर रंगनाथन, मेलविल ड्यूई यांनी कोणती पद्धत शोधली? ड्यूई डेसिमल क्लासिफिकेशन, ज्याला डीडीसी असं म्हणतो, ज्यामध्ये त्यांनी दशांश चिन्हाचा वापर केला होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सी ए कटर यांच्याबद्दल काय लक्षात ठेवणार तुम्ही? पद्धतशीर आणि पुस्तक क्रमांकाचे प्रणेते. यांना काय म्हणणार आपण? पद्धतशीर आणि पुस्तक क्रमांकाचे प्रणेते. यांनी कटर एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन ही पद्धत शोधली बरं का. लक्षात ठेवा, कटर एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन किंवा कटर टेबल हे कशासाठी प्रसिद्ध होते? कटर टेबल साठी प्रसिद्ध होते. त्यांनी एक टेबल बनवला ज्याचं नाव होतं कटर टेबल, ज्यामध्ये पुस्तक क्रमांक, कॉल नंबर देण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. जेडी ब्राऊन जर आपण बघितलं, विषय आधारित वर्गीकरण पद्धतीचे जनक. विषय आधारित वर्गीकरण पद्धतीचे जनक कोण आहे? जेडी ब्राऊन, ज्यांनी विषय वर्गीकरण केलेलं आहे. ही पद्धत विकसित केलेली तुम्हाला दिसून येणार आहे. समजलं? मग हे चार महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचं योगदान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेला डायरेक्ट तुम्हाला प्रश्न या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. समजतंय? क्लिअर? चलो मग जायचं पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न काय? जागतिक पुस्तक दिन, वर्ल्ड बुक डे खालीलपैकी कधी साजरा केला जातो? 23 एप्रिल, 12 ऑगस्ट, 5 सप्टेंबर की 21 मार्च? चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं. पटपट सर्वांनी उत्तर द्या. काय उत्तर येणार आहे आपलं? चला पटपट. चला काय येणार आहे? जागतिक पुस्तक दिन, वर्ल्ड बुक डे कधी असतो? 23 एप्रिल, 12 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 21 मार्च. आता आपण काय करणार आहे? सर्व आपले महत्वाचे दिवस या ठिकाणी बघून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आहे जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन. कधी आहे? 23 मार्चला. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हा कधी असतो? 23 मार्चला. उद्देश काय आहे? वाचन, प्रकाशन आणि महत्वाचं ज्या प्रती आहेत त्यांचं कॉपीराइट याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस कोणता आहे? 23 एप्रिल, जो जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे 12 ऑगस्ट, जो राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून आपण साजरा करतो. काय आहे? तर राष्ट्रीय ग्रंथपाल दिन हा डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केलेला दिवस आहे. भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक कुणाला म्हटलं जातं? डॉक्टर एस आर रंगनाथन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? 12 ऑगस्ट राष्ट्रीय ग्रंथपाल दिन, 23 एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन, 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शिक्षकांचे महत्व आणि शिक्षकांचा सन्मान यातून दिसून येतो. तर राष्ट्रीय शिक्षक दिनातून 21 मार्चला जर आपण बघितलं, 2 दिवस असतात, परंतु आपल्यासाठी एक जास्त महत्वाचा आहे आपल्या परीक्षेसाठी.
तो म्हणजे जागतिक कविता दिन. जागतिक कविता दिन कधी असतो? 21 मार्च. 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन, 12 ऑगस्ट ग्रंथपाल दिन, राष्ट्रीय ग्रंथपाल दिन आणि 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि जागतिक वन दिन देखील जर आपण बघितलं 21 मार्चला असतो. हे तुम्ही काय करू शकता? व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. आता पुढचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे, ज्यामध्ये सांगितलंय ग्रंथालयातील जुनी किंवा निरुपयोगी पुस्तके काढून टाकण्याची प्रक्रिया ग्रंथालय शास्त्राच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? तर ग्रंथालय शास्त्राचे जे नियम आहेत त्यातील कोणता नियम आपल्याला सांगतो ग्रंथालयातील जुनी किंवा निरुपयोगी पुस्तके काढून टाकायची ही जी प्रक्रिया यामध्ये कोणत्या नियमाशी आहे? तर पहिला नियम, तिसरा नियम, चौथा नियम की पाचवा नियम? चला उत्तर द्या बरं. हा मागच्या प्रश्नाचं आपलं उत्तर त्या ठिकाणी टिक करायचं राहिलंय 23 एप्रिल. काय उत्तर येणार आहे? 23 एप्रिल. सगळे उत्तर आपण टिक केलेत का? ही पीडीएफ तुम्हाला ऍज इट इज मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डॉक्टर एस आर रंगनाथन. तुम्हाला ही पीडीएफ ज्यांना पण हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे बरं का, ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला सर्व पीडीएफ या ठिकाणी मिळून जातील. चला पुढचा प्रश्न काय आहे, कोणता आहे तर बघून घेऊया आपण. ग्रंथालय शास्त्राचा पाचवा नियम काय सांगतो आपल्याला? विदिंग आउट. लक्षात ठेवा, ग्रंथालय शास्त्राच्या पाचव्या नियमाला आपण काय म्हणतो? विदिंग आउट असं म्हणतो. लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलंय ग्रंथालय ही एक वाढणारी संस्था आहे. लायब्ररी इज अ ग्रोविंग ऑर्गॅनिझम. राहील लक्षात सर्वांना? विदिंग आउट म्हणजे काय हा जर आपण बघितला याचा अर्थ काय होतो महत्वाचं, की ग्रंथालयाच्या निरोगी वाढीसाठी आणि पाचव्या नियमाचं पालन करणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की ग्रंथालयातील जुनी किंवा निरुपयोगी पुस्तके काढून टाकणं ही प्रक्रिया महत्वाची आहे. ग्रंथालय शास्त्राच्या कितव्या नियमानुसार? पाचव्या नियमानुसार तुम्हाला याचं उत्तर असणं. हे नियम सर्व लक्षात ठेवायचे बरं का. 5 पैकी 5 नियम सर्वांनी लक्षात घ्या, ज्यावर प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो, म्हणजे 100% विचारला जाऊ शकतो. क्लिअर आहे? बघा आता महत्वाचं काय आहे, पहिला नियम काय सांगतो? पुस्तके ही वापरण्यासाठी आहेत. पहिल्या नियमाने आपल्याला काय सांगितलंय? पुस्तके ही वापरण्यासाठी आहेत. आपल्याला चौथा नियम काय सांगतो? वाचकाचा वेळ वाचवा. चौथा नियम काय सांगतो? वाचकाचा वेळ वाचवा. म्हणजे अनावश्यक पुस्तके हटवल्याने काय होणार आहे? आपल्याला जे महत्वाचे पुस्तक आहे ते सापडणार आहे, जेणेकरून वाचकाचा वेळ वाचेल. पहिला नियम काय सांगतो? पुस्तके ही वाचण्यासाठी असतात. महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जीवित संस्थेची संकल्पना, ज्याप्रमाणे जिवंत प्राणी व वनस्पती यांची वाढ होते ना, बघा वनस्पती, प्राणी, मानव आपली जसं जसं वय वाढतं तसं वाढ होत जाते, त्याच पद्धतीने ग्रंथालयाची सुद्धा वाढ होते, ज्यामध्ये वाचकांची वाढ होते, ज्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांची वाढ होते आणि ज्यामध्ये ग्रंथसंग्रह पुस्तके यांची सुद्धा वाढ होते. लक्षात ठेवायचं आहे. काढून टाकण्याची आवश्यकता, वाढणाऱ्या शरीरात जुन्या पेशी ज्या असतात ना, जुन्या पेशी नष्ट होत जातात, ज्या खराब होतात, जुन्या होतात, त्या पेशी नष्ट होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन पेशी येतात. त्याचप्रमाणे ग्रंथसंग्रह हे अद्यावत असणं गरजेचं आहे आणि उपयुक्त ठेवण्यासाठी, ग्रंथसंग्रह अद्यावत आणि उपयुक्त ठेवण्यासाठी जुने पुस्तके वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे, त्याच्या जागेवर नवीन पुस्तके असणे आवश्यक आहे. हे कशामध्ये सांगितलंय? ग्रंथालय शास्त्राच्या पाचव्या नियमामध्ये सांगितलंय. तुम्हाला लक्षात ठेवायचंय, महत्वाचं आहे. जागेचे व्यवस्थापन, मर्यादित जागा असेल, महत्वाचं. फक्त नवीन पुस्तकेच आणली तर ग्रंथालय लवकरच काय बनेल? गोदाम बनेल. वाचकांना उपयोगी पुस्तके शोधणे कठीण जाईल. लक्षात घ्या, काय केलंय आता की आपण नवीन पुस्तके आणतोय आणि भरतोय, नवीन पुस्तके आणतोय भरतोय. एक वेळ काही सगळं भरून जाईल, आपलं ग्रंथालय म्हटलं तर आपण भरून जाईल. मग वाचकांना ती नवीन पुस्तके शोधणं काय होऊन जाईल? खरोखर अवघड होऊन जाईल. त्यामुळे जुनी पुस्तके जर आपण बघितलं तर महत्वाचं, जुनी पुस्तके वेळोवेळी काढून टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून वाचकांना ती नवीन पुस्तके व्यवस्थित लवकर सापडतील. उपयुक्तता टिकवणे, कालबाह्य माहिती वाचकांसाठी निरुपयोगी असू शकते बरं का. लक्षात ठेवा, काय होतं काही आता करंट अफेअरचं पुस्तक तुम्ही म्हणा, करंट अफेअरचं पुस्तक आहे 2020चं आणि 2025 मध्ये तुम्ही पेपर देताय, तर ते 2020चं पुस्तक, आता त्यातील माहिती जर त्या पद्धतीने आपण फक्त परीक्षेचा विचार केला तर बरं का, परीक्षेचा विचार केला तर ते पुस्तक आपल्यासाठी युजफुल नाही. आता आलं लक्षामध्ये? म्हणजे काय करायचंय, ती माहिती आता वाचकांसाठी निरुपयोगी असू शकते. म्हणजेच लक्षात ठेवा, विदिंग आउटमुळे काय होतं? ग्रंथसंग्रह ताजा आणि प्रस्तुत म्हणजे रिलेव्हंट राहतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तोच आहे आपला ग्रंथालय शास्त्राचा पाचवा नियम, विदिंग आउट. जे का बरं आवश्यक आहे ते मी सर्व तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर आहे? चलो पुढे लक्षात ठेवा, ब्रॅडफोर्डचा नियम आपल्याला खालीलपैकी काय सांगतो? ब्रॅडफोर्डचा नियम खालीलपैकी काय सांगतो? पुस्तकांची देवाणघेवाण, एखाद्या विषयातील लेखांचे, जर्नलचे विखुरणे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांची संख्या की संदर्भ सेवा. सांगा बरं, काय या ठिकाणी ब्रॅडफोर्डचा नियम आपल्याला काय सांगतो?
चला पटपट सांगा. चलो, तर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता ब्रॅडफोर्डचा नियम काय सांगतो हे तुम्हाला सांगतो बरं का. ग्रंथ सांख्यिकी मधील एक महत्वाचा नियम आहे जो सॅम्युएल सी ब्रॅडफोर्ड यांनी 1934 मध्ये मांडला होता. परत एकदा सांगतो की ब्रॅडफोर्डचा नियम लेखांचे जर्नलचे विखुरणे स्कॅटरिंग ऑफ आर्टिकल्स हा जो नियम आहे कशा संबंधी आहे? ग्रंथ सांख्यिकी मधला आहे, बिब्लिओमॅट्रिक्स मधला आहे. जो कुणी मांडला होता? सॅम्युएल ब्रॅडफोर्ड नावाच्या व्यक्तीने मांडला होता 1934 मध्ये. आता या ठिकाणी काय सांगितलंय की बघा झोन 1, आता हा झोन 1 आहे ज्याला आपण कोर ग्रुप असं म्हणणार आहे बरं का. झोन 1 ला आपण काय म्हणणार? कोर ग्रुप, ज्यामध्ये कमी जर्नल्स असतात, जास्त लेख असतात. झोन 2 मध्ये जर आलं त्याला आपण मिडल ग्रुप असं म्हणतो, जास्त जर्नल असतात, पहिल्या गटा एवढेच लेख असतात. म्हणजे या ठिकाणी काय होतंय? जर्नलची संख्या कमी आहे, लेखांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं जर्नलची संख्या पण जास्त आहे आणि लेखांची संख्या सुद्धा कशी आहे? जास्त आहे. तिसऱ्या झोन मध्ये ज्याला आउटर ग्रुप असं म्हणतो आपण किंवा बाहेरील गट असं म्हणतो, ज्याच्यामध्ये जर्नलची संख्या आता खूपच जास्त झाली बरं का, परंतु लेख जे आहेत हे मर्यादित होतात. म्हणजे आपण जर बघितलं जसं जसं आपण काय करतोय आतल्या म्हणजे कोर ग्रुप पासून शेवटच्या ग्रुपकडे येतोय, बाहेरच्या ग्रुपकडे येतोय ना, जर्नलची संख्या तुम्हाला वाढताना दिसत आहे आणि लेखांची संख्या मर्यादित होताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील कोर ग्रुप मधून आपण ज्यावेळेस आउटर ग्रुपकडे येतो त्यावेळेस नेमकं काय होतं? तर जर्नलची संख्या वाढत जाते बरं का, आणि जे आपले लेख आहेत त्यांची संख्या मर्यादित होत जाते. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? आता हा नियम आपल्याला काय सांगतो? तर कोणती महत्वाची जर्नल सबस्क्राईब करावीत हे ठरवण्यासाठी हा नियम महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे शोध धोरण कार्यक्षम करण्यासाठी सुद्धा कोणता नियम महत्वाचा आहे? ब्रॅडफोर्डचा नियम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? मग आपण जर बघितलं जास्तीत जास्त महत्वाचे लेख आणि महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की जो आपले जर्नल्स आहेत ना त्याचा जर या ठिकाणी बघितलं जर्नलची संख्या काय होत जाते? वाढत जाते. हे आपण बघितलंय, लेख मर्यादित होत जातात. म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात काय सांगितलंय? जास्तीत जास्त महत्वाचे लेख आणि या ठिकाणी काय दिलंय? गाभा जर्नल्स मध्ये केंद्रित असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? आलं लक्षामध्ये? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कशाबद्दल असं विचारलं तर लेखांचे आणि जर्नलचे विखुरणे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. क्लिअर? आलं लक्षामध्ये? बघा आता इथे काय दिलंय? जास्तीत जास्त महत्वाचे लेख हे मोजक्याच गाभा जर्नल्स मध्ये तुम्हाला काय दिसतील? केंद्रित दिसतात. म्हणजे जर आपण बघितलं हे कमी जर्नल ज्या ठिकाणी आहेत आणि जिथे जास्त लेख आहेत आणि महत्वाचे लेख तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकतात. हे पण अतिशय महत्वाचं आहे. क्लिअर आहे? चलो आपण बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगितलाय? ग्रंथालयातील प्रत्यक्ष पुस्तके आणि नोंदवही यांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ग्रंथालयातील प्रत्यक्ष पुस्तके आणि नोंदवही यांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संपादन, भौतिक पडताळणी, तालिकीकरण, संदर्भ सेवा यापैकी काय म्हणतात? हे तुम्हाला सांगायचं आहे. ग्रंथालयातील प्रत्यक्ष पुस्तके आणि नोंदवही यांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? संपादन, भौतिक पडताळणी, तालिकीकरण की संदर्भ सेवा? सांगा बरं काय म्हणणार आहे? मागच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगितलंय ना व्यवस्थित. तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. चला तर हा प्रश्न आता आपण काय करूया? बघून घेऊयात. महत्वाचं आहे. ग्रंथालयातील भौतिक पडताळणी आणि बाकीच्या इतर ज्या प्रक्रिया आहेत ना त्या मी तुम्हाला सांगतो बरं का. भौतिक पडताळणी याला आपण काय म्हणणार आहे? स्टॉक व्हेरिफिकेशन म्हणणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय काय समजतं, कोणकोणते बुक्स अवेलेबल आहे, हरवलेलं बुक कोणतं आहे, डॅमेज बुक कोणतं आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणजे बुक्स कोणकोणते अवेलेबल आहे ते आपल्याला यामध्ये समजणार आहे. हरवलेलं एखादं बुक असेल त्याबद्दल आपल्याला समजणार आहे आणि डॅमेज खराब झालेलं कोणतं बुक आहे ते पण आपल्याला समजणार आहे. ही नोंदवही तुम्हाला या ठिकाणी महत्वाची आहे. ही प्रत्यक्ष ग्रंथाची बघा भौतिक पडताळणी म्हणजे काय? प्रत्यक्ष ग्रंथाची अधिकृत नोंदीशी पद्धतशीर पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपलं लायब्ररी ग्रंथालय व्यवस्थापनासाठी सर्वात जास्त महत्वाचं काय म्हणू शकतो आपण? भौतिक पडताळणी महत्वाची. आणि या ठिकाणी काय होतं तर अधिकृत नोंदीशी जे आहे ना आपलं प्रत्यक्ष ग्रंथ जे आहे त्यांच्या अधिकृत नोंदीशी पद्धतशीर पडताळणी करण्याची एक प्रकारची प्रक्रिया कोणती? भौतिक पडताळणी. आता संपादन ॲक्विजिशन कशाला म्हणतात यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. नवीन पुस्तके आणि साहित्य खरेदी करण्याची आणि ते पुस्तके मिळवण्याची प्रक्रिया. नवीन पुस्तके, नवीन
नवीन पुस्तके आणि नवीन साहित्य खरेदी करण्याची, त्याचप्रमाणे पुस्तके मिळवण्याची जी पण प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍक्विजिशन असं म्हणतो, संपादन असं म्हणतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये पुस्तकांची निवड, पुस्तकांची ऑर्डर आणि त्यांची महत्वाचं स्वीकार या सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं संपादन मध्ये काय येतं, महत्वाचं आहे. भौतिक पडताळणीमध्ये काय येतं ते पण माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. तालिकीकरण कॅटलॉगिंग म्हणजे काय, तर लक्षात ठेवा ग्रंथविषयक माहिती तयार करण्याची प्रक्रिया. ग्रंथविषयक माहिती तयार करण्याची प्रक्रिया कशामध्ये येते, तालिकीकरण कॅटलॉगिंग मध्ये येते, ज्यामुळे वाचकांना पुस्तकं शोधणं सोपं जातं. ऍक्विजिशन मध्ये काय येतं, नवीन पुस्तके खरीदणं, नवीन पुस्तके मिळवणं याबद्दलची सगळी प्रोसेस कशामध्ये येते, संपादन मध्ये येते. आणि सगळ्यात शेवटी आहे संदर्भ सेवा, ज्याला आपण रेफरन्स सर्व्हिस असं म्हणतो ना, याच्यामध्ये वापरकर्त्यांना माहिती शोधण्यात किंवा महत्वाचं ग्रंथालयातील संसाधनांचा प्रभावीपणे वापर करण्यास मदत करणं. संदर्भ सेवा म्हणजे काय, वाचकांना ते ग्रंथ मिळाले पाहिजेत, त्यातील माहिती मिळाली पाहिजे किंवा इतर कोणतेही प्रश्न असतील तर त्या संबंधी जी वैयक्तिक सेवा आहे ते कशामध्ये येतं, संदर्भ सेवेमध्ये येतं, रेफरन्स सर्व्हिस मध्ये येतं. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने हा सुद्धा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 2 भौतिक पडताळणी. याच्यामध्ये काय असतं, प्रत्यक्ष पुस्तके आणि नोंदवही यांची पडताळणीची प्रक्रिया असते, ज्याला आपण काय म्हणतो, भौतिक पडताळणी असं म्हणतो. लक्षात ठेवायचे सर्वांनी, अतिशय महत्वाचं आहे. कोहा हे कोणत्या प्रकारचे ग्रंथालय सॉफ्टवेअर आहे हे तुम्हाला सांगायचंय. कोहा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे ग्रंथालय सॉफ्टवेअर आहे, प्रोप्रायटरी, ओपन सोर्स, फक्त डिजिटल ग्रंथालय, केवळ संदर्भ सेवा. चला पटपट सर्वांनी सांगायचंय. चला सांगा बरं, या प्रश्नाचं उत्तर काय आपलं ओपन सोर्स. पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर असेल अगदी बरोबर. लक्षात ठेवा कोहा म्हणजे काय, तर जगातलं पहिलं आणि सर्वात लोकप्रिय ओपन सोर्स इंटिग्रेटेड लायब्ररी सिस्टीम, ILS म्हणजे लक्षात ठेवा इंटिग्रेटेड लायब्ररी सिस्टीम ही कोणत्या प्रकारची आहे, ओपन सोर्स. जगातलं पहिलं आणि सर्वात लोकप्रिय ओपन सोर्स इंटिग्रेटेड लायब्ररी सिस्टीम कोणती आहे, कोहा. कधी झाली होती, 1999च्या आसपास न्यूझीलंड मध्ये याची निर्मिती झाली. तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता हे प्रामुख्याने कशासाठी आहे, की जे पण ग्रंथालय लायब्ररी ना त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करण्यासाठी, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठीची पद्धत कोणती आहे, कोहा. ज्या ठिकाणी पुस्तकांची देवाणघेवाण, कॅटलॉगिंग, सभासद नोंदणी, रजिस्ट्रेशन वगैरे आपण ज्याला म्हणतो ना, न्यू मेंबर रजिस्ट्रेशन, ते सर्व प्रॉपरली यामध्ये होतं. कशामध्ये, कोहामध्ये. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओपन सोर्स म्हणजे काय, हा जो मूळ कोड असतो ना, ओपन सोर्सचा अर्थ होतो जो मूळ कोड असतो किंवा ज्याला आपण सोर्स कोड म्हणतो ना, हा सर्वांसाठी उपलब्ध असतो बरं का. हा कसा असतो, सर्वांसाठी उपलब्ध असतो. म्हणजे कोणतंही ग्रंथालय असेल ते काय करू शकतं, याला इंटरनेटवरून डाउनलोड करू शकतं आणि आपल्या गरजेनुसार त्यामध्ये बदल करू शकतं, थोडेसे चेंजेस करू शकतं आणि त्याला वापरू शकतो. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे फीज वगैरे द्यावे लागत नाही, चार्जेस वगैरे द्यावे लागत नाहीत. हा पॉइंट तुमच्यासाठी कसा आहे, महत्वाचा आहे. कोहा समजलं, सर्वात पहिलं जगातलं आणि लोकप्रिय ओपन सोर्स इंटिग्रेटेड लायब्ररी सिस्टीम आहे, जे 1999 ला न्यूझीलंडमध्ये काय झालं होतं, तयार करण्यात आलं होतं. लक्षात सर्वांनी ठेवायचं आहे. क्लिअर आहे. चलो जाता जाता परत एकदा सर्वांसाठी महत्वाची सूचना, ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी आपण स्पेशल ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय सर्व लेक्चर, तुमचे जे सर्व लेक्चर आहेत हे कसे होतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे होतील बरं का. महत्वाचं लक्षात ठेवा, सर्व लेक्चर तुमचे लाईव्ह असतील. तुम्ही कितीही वेळा बघू शकता. टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध असेल, त्याचप्रमाणे PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध असतील. काय PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध असतील, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. मग ज्यांना बॅच जॉईन करायची, तुम्ही काय करू शकता, उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपला महत्वाचा एक नंबर आहे 97 93 92 41 41. कोणता, 97 93 92 41 41 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा बरं का. 9793924141 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता. सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच ही बॅच व्यवस्थित मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ही बॅच घेतली की ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी कोणत्याही प्रकारची वेगळा काही करण्याची आवश्यकता नाही. स्टडी मटेरियल मिळेल, टेस्ट सिरीज मिळेल, PDF नोट्स आहेत
आणि लेक्चर सुद्धा सर्व मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांनी ही बॅच जॉईन केली नसेल लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे लेक्चर तुम्हाला आवडत असेल लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना? समजलं? चलो मग आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहे. नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. भेटू उद्याच्या लेक्चरला.